सोलापूर शहर ऑपरेशन मुस्कान पथकाने बालमजूर ठेवणाऱ्या दुकानांविरुद्ध गुन्हे दाखल करून बालमजुरांची सुटका केली। विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या आणि महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान 13 ही विशेष शोध मोहीम 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवण्याचं नियोजन केलं। या मोहिमेच्या अनुषंगानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर आणि पोलीस ठाणे निहाय टीम तयार करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर आणि सदर बाजार पोलीस स्टेशन मुस्कान पथक यांनी 19 डिसेंबर रोजी सोलापूर शहरातील हॉटेल मालक, पान दुकान, मटन शॉप, इलेक्ट्रॉनिक दुकान, सोडा गाडी मालकानं बाल कामगार म्हणून बालकांना कामावर ठेवून त्यांच्याकडून अनावश्यक शारीरिक आणि मानसिक कष्ट देऊन गैरकृत्य करून त्यांच्याकडून कामं करवून घेऊन त्यांची पिळवणूक केली म्हणून रॉयल तंदुरी बिर्याणी चालक जुबेर अहमद मोहम्मद सईद शेख, किराणा दुकानदार नासिर इसाक जमादार, पान दुकानदार जकरिया शफीक सय्यद, पाकिजा मटन स्टॉल मालक नूर पापामिया आळंदकर, इलेक्ट्रॉनिक दुकानदार भाऊसाहेब बसप्पा हलकट्टी, सोडा गाडी चालक मोहम्मद रफिक नूर कलादगी, आस्थापना चालक सदर बाजार पोलीस स्टेशन इथं अल्पवयीन न्याय कायदा 2015 प्रमाणे एकूण 6 गुन्हे दाखल करून 6 बालमजुरांची सुटका केली आहे। आजपर्यंत ऑपरेशन मुस्कान 13 मध्ये एकूण 42 बेपत्ता महिला, अल्पवयीन 6 मुली तसंच 5 मुलं यांचा शोध लावला असून 8 अल्पवयीन भीक मागणाऱ्या मुलांची सुटका तसंच 122 बाल कामगार यांना बालकल्याण समितीसमोर दाखल केलंय। ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वट्टे, अश्विनी काळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडगर, अलका शिपुरे, अब्दुल सत्तार पटेल, अकिला नदाब, क्रांती कांबळे यांनी पार पाडली।